तिरुपती बालाजी मंदिराचं रहस्य, इतिहास आणि काही न ऐकलेल्या गोष्टी। मान्यतेनुसार ज्या भक्तांची इच्छा पूर्ण होते ते मंदिरात येतात आणि त्यांचे केस व्यंकटेश्वर स्वामींना अर्पण करतात। ही परंपरा आजपासूनच नाही तर अनेक शतकांपासून चालत आलेली आहे, जी आजही मोठ्या भावी भक्तांना पाळतात। देशाच्या दक्षिणेतील सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजे तिरुपती बालाजी हे मंदिर सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे। देशभरातील लोक इथे भक्तिभावाने येतात। या मंदिरातील देवावर लोकांची श्रद्धा आहे। हे मंदिर हजारो किलोमीटरवर पसरलेले आहे। या मंदिराचा स्वतःचा इतिहास गूढ आहे, ज्यावरून आजपर्यंत कोणीही पडदा उघडू शकलं नाही। तिरुपती बालाजी मंदिराचं रहस्य, इतिहास आणि काही न ऐकलेल्या गोष्टी या व्हिडिओत आपण पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन आले असाल तर आपल्या आधुनिक केसरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि कॉमेंट नक्की करा। आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला पर्वतावर स्थित हे मंदिर भारतातील सर्वात प्रमुख आणि पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे। याशिवाय हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे। चमत्कार आणि रहस्यांनी भरलेलं हे मंदिर केवळ भारतातच नाही तर जगभरात ओळखलं जातं। या मंदिराचे मुख्य देव श्री व्यंकटेश्वर स्वामी आहेत, जे स्वतः भगवान विष्णूचे अवतार मानले जातात आणि तिरुमला पर्वतावर त्यांची पत्नी पद्मावती सोबत राहतात। मान्यतेनुसार ज्या भक्तांची इच्छा पूर्ण होते ते मंदिरात येतात आणि त्यांचे केस व्यंकटेश्वर स्वामींना अर्पण करतात। ही परंपरा आजपासूनच नाही तर अनेक शतकांपासून चालत आलेली आहे, जी आजही मोठ्या भक्तिभावाने पाळतात। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ पुरुषच नाहीत तर महिला आणि मुलीही भक्तिभावाने केस दान करतात। तिरुपतीमध्ये नेमकी केस दान करण्यामागची कथा काय आहे तर पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी भगवान तिरुपती बालाजींच्या मूर्तीवर मुंग्यांनी वारूळ तयार केले होते, त्यामुळे मूर्ती कुणालाही दिसत नव्हती। अशा परिस्थितीत रोज एक गाय तिथे यायची आणि तिच्या दुधाने मूर्तीला अभिषेक करून निघून जायचे। गायीच्या मालकाला याची माहिती मिळताच त्यांनी गायीला मारलं। त्यानंतर मूर्तीच्या डोक्यावरून रक्त वाहू लागलं। त्यावर एका महिलेने आपले केस कापून बालाजीच्या डोक्यावर ठेवले। त्यानंतर देव प्रकट झाले आणि त्या स्त्रीला म्हणाले की जो कोणी इथे येऊन माझ्यासाठी केसाचा त्याग करेल त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल। तेव्हापासून केस दान करण्याची ही परंपरा सुरू आहे। तिरुपती बालाजी मंदिराविषयी आता महत्त्वाची माहिती पाहूयात। गर्भगृहात प्रवेश केल्यावर मूर्ती मध्यभागी वसलेली दिसते, परंतु गर्भगृहाच्या बाहेरून पाहिल्यास ती मूर्ती गर्भगृहाच्या उजव्या बाजूला वसलेली दिसते। व्यंकटेश्वर स्वामींच्या मूर्तीवर पायीस कापूर लावला जातो। शास्त्रानुसार पायीस कापूर लावल्यानं काही काळानंतर दगडाला तडे जातात, पण हा कापूर वर्षानुवर्षे तिरुपती बालाजीला लावला जात आहे, पण आजही मूर्ती पूर्णपणे सुरक्षित आहे। दर गुरुवारी तिरुपतीला चंदनाने सजवलं जाते आणि जेव्हा ही चंदनाची पेस्ट काढली जाते तेव्हा मूर्तीच्या हृदयाजवळ देवी लक्ष्मीची प्रतिमा तयार होते। बालाजीमध्ये देवी लक्ष्मी निवास करते असं मानलं जातं, त्यामुळे दररोज मूर्तीच्या सजावटीच्या वेळी खाली धोतर व वर साडी नेसली जाते। तिरुपती बालाजीची मूर्ती काळ्या पाषाणापासून बनवलेली आहे, जी जिवंत मूर्तीसारखी दिसते। गर्भगृहात वातावरण अतिशय थंड असूनही मूर्तीवर घामाचे थेंब दिसतात। असं मानलं जातं की बालाजीला प्रचंड उष्णता जाणवते, त्यामुळे त्यांची पाठ नेहमी ओलसर राहते। मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करताच उजव्या बाजूला एक काठी ठेवलेली असते, ज्या काठीने बालाजीची आई त्यांना मारत असते। एकदा मारताना त्यांच्या हनुवटीला दुखापत झाली, ज्यावरून त्यांच्या आईने चंदनाची पेस्ट लावली, जी आजही परंपरा म्हणून प्रचलित आहे। व्यंकटेश्वर स्वामी स्वतः मंदिरातील मूर्तीमध्ये वास्तव्य करतात आणि म्हणूनच मूर्तीच्या डोक्यावरील केस वास्तविक आहे, जे कधीही एकमेकांमध्ये अडकत नाहीत आणि मऊ राहतात। मूर्तीमध्ये समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो आणि मूर्तीमध्ये नेहमी ओलावा असतो। मंदिरात एक दिवा आहे, जो अनेक शतकांपासून सतत तेवत ठेवला आहे। मूळ गोष्ट म्हणजे या दिव्यात कधीही तेल किंवा तूप लावले जात नाही। आपला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।